बघता हो, मन कधी जखमी होतं जेव्हा जीवन आपल्यावर भार टाकतं, जेव्हा शब्द जखमी करतात, जेव्हा आपलं मन आधीच थकलं असतं आणि एखादी छोटी घटना आपल्याला पूर्ण तोडून टाकते. अशा वेळी कोण औषध देतं, कोण धीर देतं, कोण म्हणतं उठ, तू पडलेला नाहीस, फक्त थकलास. संत जनाबाईच्या ओवी फक्त शब्द नाहीत, ह्या मनासाठी औषध आहे, हृदयाला धीर देणारा स्पर्श आहे आणि विठ्ठलाच्या प्रेमाचा थरार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संत जनाबाईच्या या ओवीचा गूढ अर्थ, मनाच्या जखमांवर देवाचं नाव कसं औषध बनतं, जनाबाईचं कष्टमय पण दिव्य जीवन, विठ्ठलाने स्वतः उतरल्याचा अद्भुत प्रसंग. उभारी म्हणजे नक्की कोणती शक्ती? आजच्या भक्तांच्या आयुष्यात या ओवीचं महत्त्व आणि सर्वात महत्त्वाचं, मन थकलं असेल तर देवाचा स्पर्श कसा अनुभवता येतो. आपल्या सगळ्यांच्याच मनात अशी एक ओवी आहे जी मनासाठी औषध आहे. ती ओवी म्हणजे पांडुरंग नाव घेता अंगी उभारी येते आणि ती आपल्या संत जनाबाईंनी रचलेली आहे. ओवी पांडुरंग नाव घेता अंगी उभारी येते, पांडुरंग नाव घेता अंगी उभारी येते, दमलो जरी मी किती शक्ती नव्याने येते. ही साधी ओवी पण यात जीवन बदलण्याची ताकद आहे. ही ओवी ऐकल्यावर मनात एक उबदार शांतता निर्माण होते, जीवनातील भार कमी होतो आणि अंतर्मनात विश्वास जागतो. देव आहे आणि तो सोडत नाही. जर तुमचं मनही जखमी झालं असेल तर आज ही ओवी नक्की म्हणा. कमेंटमध्ये लिहा, विठ्ठल नाम समर्थ आहे. ओवीचा भावार्थ, मनाला स्पर्श करणारी व्याख्या. ही ओवी सांगते, थकवा शरीराचा नसतो, थकवा मनाचा असतो. शरीराचा थकवा झोपेत जातो, पण मनाचा थकवा तो जात नाही. तो बोलल्याशिवाय, देवाला सांगितल्याशिवाय, देवाच्या नावात विलीन झाल्याशिवाय कधीच जात नाही. जनाई काय म्हणते, मी दमले, तुटले, पाय थरथरले, पण विठ्ठलाचं नाव घेतात. जिथे शक्ती नव्हती तिथे हिमालयासारखी शक्ती उभी राहिली. जनाबाईची जीवनकथा. बघता हो, जनाबाईचं जीवन म्हणजे वेदना, सेवा आणि प्रेमाचा एक अविभाज्य संगम. ती अनाथ, आई वडील नाही, जीवनभर फक्त सेवा आणि कष्ट. तिच्या हातातल्या रेषांनाही माया नव्हती, पण तिच्या हृदयात मात्र विठ्ठलावरील प्रेमाची गंगा सतत वाहत होती. जनाई पहाटे उठते, रात्रभर पाणी उचलून हात दुखलेले, पाय सुजलेले, कंबर ताणलेली, घरातल्या लोकांच्या तक्रारीचे शब्द कानावर. आज कोणाला काय हवं, कोणती कामं करायची. सगळी कामं करताना एकही शब्द कधी तक्रारीचा नाही, कारण तिचं मन एका गोष्टीनं आधारलेलं होतं, विठ्ठलाचं नाव. पण एक दिवस जनाई खूपच तुटली होती. जखमी मनाचा दिवस, भावनिक प्रसंग. त्या दिवशी जनाईची कंबर इतकी दुखत होती की उभं राहायला जीव जात होता. तरी तिने कुणालाच सांगितलं नाही. तिने चूल पेटवली, पाणी गरम केलं, धान्य दळायला बसली. पण मनाच्या खोलवर जखमा होत्या, कारण तिच्या सेवा परायणतेला लोकांनी कधीच महत्त्व दिलं नाही. कोणीतरी उपहासाने म्हटलं, ही जनाई काय देवाची दासी, फक्त सेवा करणारी बाई. हा शब्द तिच्या हृदयात काट्यासारखा रुतला. तिने अश्रू पुसले आणि म्हणाली, देवा, मी इतका कमीपणा काय केला, माझं हृदय इतकं दुखावतात का लोक. रात्र झाली, सगळे झोपले आणि जनाई एकटीच पीठ दळत बसली. अंधार, शांतता, जनाईचे अश्रू. ती हलकेच म्हणाली, पांडुरंग नाव घेता अंगी उभारी येते. आणि त्या क्षणी काहीतरी अद्भुत घडलं. देवाचा स्पर्श, विठ्ठलाचा चमत्कार. तेवढ्याच दाराशी मंद घंटानाद झाला. जनाईने पुष्टसा उजेड केला आणि दाराशी कोण उभा, स्वतः विठ्ठल. हातात करंगलीमध्ये पिठाचे दाणे, डोळ्यात दया, ओठांवर स्मित. विठ्ठल म्हणाला, जनाई, इतकी का थकलीस?
तू पीठ दलायचं आणि मी बघत बसायचं. चल तू जरा बस, मी दलतो. जनाई घाबरली. देवा, मी दासी आहे. विठ्ठल प्रेमाने म्हणाला, तू दासी नाहीस जनाई, तू माझी आहेस. तुझं मन जखमी झालं की मला झोप लागत नाही. म्हणून म्हणाली जनाई, देवा, तुझं नाव घेतलं की अंगात शक्ती येते. पण आज मी का पडलं? विठ्ठल तिच्याकडे बघून म्हणाला, कारण थकवा शरीरात नव्हता, जनाई मनात होता. आणि मन जखमी असेल तर देव स्वतः उतरतो. आणि त्या रात्री विठ्ठल स्वतः पीठ दळत होता. जनाई बसून पाहत होती. तिच्या जीवनातील सर्वात मोठं औषध देवाची साथ. आधुनिक काळातील भक्तांची कथा जोडणी. आजही हजारो भक्त जो मनाने दुःखी आहेत, तुटलेले आहेत, नात्यांमध्ये कमीपणा अनुभवलेला आहे, कामात थकलेले आहेत, ते ही ओवी म्हणतात. पांडुरंग नाव घेता अंगी उभारी येते. का? कारण या ओवीत एक चमत्कारिक तत्व आहे. ती मनाच्या खोलवर भिडते. जेव्हा आपण म्हणतो पांडुरंग नाव घेता, जेव्हा मन कल्पना करते की विठ्ठल आपल्या पाठीवर हात ठेवतोय, आणि जेव्हा मनाला देवाचा स्पर्श जाणवतो, तेव्हा अंगात नवी शक्ती येते. जणू काही देवानेच खांदा दिला आहे. या ओवीतील गूढ मंत्र समान शक्ती. जनाबाईने या एका ओवीत सगळं सांगितलं. देवाचं नाव शरीराला नाही, मनाला शक्ती देतं. देवाचे नाव शरीराला नाही, मनाला शक्ती देतं. मन तुटलेलं असेल तर नाव शक्ती बनतं. नुसते प्रार्थना नाही, उभारी देणारी ऊर्जा आहे विठ्ठलाच्या नावात. या ओवीचं तत्वज्ञान सांगतं, देव आपल्याला दुःखांपासून वाचवत नाही, पण दुःखाला तोंड द्यायला शक्ती देतं. ओवीनंतरची प्रार्थना. देवा, मनाने थकलोय, तुटलोय, अंगी शक्ती राहत नाही, पण तुझं नाव घेतल्यावर माझ्यात नवी उभारी येते. माझ्या मनावर तुझा हात ठेव, माझ्या जखमी मनाला मलम लाव. भक्ता हो, जर तुम्हालाही कधी वाटलं असेल माझं मन जखमी आहे, मी एकटाच आहे, तर आजपासून रोज ही ओवी म्हणा. पांडुरंग नाव घेता अंगी उभारी येते. कमेंटमध्ये लिहा, विठ्ठल नाव समर्थ आहे. ज्याचं मन थकलं आहे, तुटलं आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण कदाचित त्यांच्यासाठी हेच औषध असेल. मंडळी, मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ओवीमध्ये. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.